नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या साथीबद्दल जगभरात चर्चा होत असताना भारतात त्याविषयीही आणि त्याशिवायही काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत। त्याची दखल घेणं, त्याचं विश्लेषण करणं हे गरजेचं आहे। म्हणूनच आजची लक्षवेधी चर्चा कोरोना व्यतिरिक्त एका विषयावर आपण करणार आहोत। देशभरामध्ये नासुका अर्थात CAA, NRC आणि NPR आणि त्यांना होणारा विरोध आता घटनात्मक रूप घेतो आहे। काही राज्यांनी नासुका कायदा लागू करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। त्याच्या एक पाऊल पुढे टाकत तर आता लोकसंख्या नोंदणी सूचीमध्ये सुद्धा सहकार्य करायला राज्य विरोध करू लागली आहेत। NDAचा घटक असलेल्या पक्षांची जिथं जिथं सरकार आहेत त्यापैकी बिहार आणि तामिळनाडूतही NPR ला विरोध होतोय। हे विशेष। नितीश यांचं जदयू असेल किंवा अम्मांच्या नंतरचं अण्णा द्रमुक यांनी एक प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समजावणुकीला भीक घातलेली नाही असंच यावरून समजायचं का? CAA, NRC आणि NPR हे वेगवेगळे आहेत असं सांगून सुद्धा याच प्रकारचे विरोधक आणि खास करून NDAतले घटक पक्ष त्या विरोधात भूमिका का घेतायत? महाराष्ट्रामध्ये विरोधी गटाचं सरकार आहे। त्यात राष्ट्रवादीनं लोकसंख्या नोंदवहीसाठी समर्थन दिलं असलं तरी शिवसेना मात्र चटकन भूमिका घ्यायला तयार नाही। परिणामी महाराष्ट्रात ही लोकसंख्या नोंदवही बनवण्यासाठी आवश्यक ती सरकारी प्रक्रिया बिनबोभाट पार पडेल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही। अशा स्थितीत देशातील लोकसंख्येच्या बाबत खरी आणि योग्य माहिती सरकारकडे कशी जमा होणार? या निमित्तानं राज्य आणि केंद्र सरकारमधला संघर्ष किती टोकापर्यंत जाईल? एकीकडे हा विरोध सुस्पष्ट होत असताना दुसरीकडे या विरोधाला रस्त्यावरचं रूप प्राप्त करून देण्यासाठी परदेशातून पैसा येतोय असं समोर येत आहे। म्हणजेच भारतामध्ये अशांतता माजवण्यासाठी ही आंदोलनं घडत आहेत का? आंदोलनांच्या मागे परकीय पैसा असेल तर आंदोलनांना गांभीर्याने घ्यायचं की त्यांचा बिमोड करायचा? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा NPR ला विरोध आणि विरोधाच्या आंदोलनातला परदेशी पैसा। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भालचंद्र शिरसाट, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, अरुण सावंत, प्रवक्ता काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर डॉक्टर AD सावंत, प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी, अजित अभ्यंकर, प्रवक्ता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मोहम्मद अब्बास खान हे NPR, CAA, NRC चे विरोधक आहेत। या सर्व चर्चेला आपण भालचंद्र शिरसाट यांच्यापासून सुरुवात करतोय। शिरसाट साहेब, एक थेट मुद्दा आहे आत्ताच्या घडीला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचाराच्या संदर्भात लोकसभेमध्ये उत्तर देत असताना असं सांगितलं की लोकसंख्येची नोंदणी सूची अर्थात नोंदवही तयार करत असताना कागदपत्रांची गरज लागणार नाही। जी माहिती आपल्याला गरजेची वाटेल ती तुम्ही द्या, सगळी माहिती देण्याची सक्ती नाही। असं असताना सुद्धा त्याचा विरोध आता NDAतलेही घटक पक्ष करतायत। कन्फ्युजन काय होतंय? अमित शहा जे बोलतायत ते समजत नाहीये का NDAतल्या घटक पक्षांनाही ऐकायचं नाहीये? झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करतायत नाही असा प्रकार आहे। सरकार सगळी माहिती गोळा करतंय जेणेकरून भविष्यामध्ये आयुष्यमान भारत योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, सौभाग्य योजना असेल, विविध योजना ज्या आहेत त्या गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती माहिती सरकार गोळा करतंय। सर्व माहिती देणं आपल्याला बंधनकारक नाही। आपल्याला काही अडचणीचं वाटत असेल तर आपण माहिती नाही दिली तरी चालू शकणार आहे। इतकं स्पष्टता दिल्यानंतर आज NPR ला जो विरोध होतोय, माझ्या एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की 2003 मध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये 2003 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या NDAच्या राज्यामध्ये ही एक सूचना आली
आणि त्याप्रमाणे NPRची आवश्यकता झाली. पण याची मागणी मूळतः 1986 मध्ये राजस्थानमध्ये सर्वात पहिल्यांदा काँग्रेसने अशा प्रकारे नोंदणी करायला सुरुवात केली, नागरिकत्व देणं आणि ओळखपत्र देण्याची सुरुवात केली. कारण राजस्थानच्या सीमा भागातून बरेच घुसखोर घुसत होते. 1993 मध्ये बिहारमध्ये पंजाबमध्ये अशी सुरुवात केली. म्हणजे काँग्रेसने सुरुवात केली. तुम्हाला असं सुचवायचं की सीमावर्ती भागातली जी जी राज्य आहेत तिथे घुसखोरीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. घुसखोरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये होणारी भेसळ ही ओळखण्याच्यासाठी NPRची मागणी काँग्रेस शासित प्रदेशांमधून आली. ती भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत असताना अधिक प्रबळपणे समोर आली. मात्र त्याची अंमलबजावणी पुढच्या टप्प्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात झाली असं आपण सांगतात. पण माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर नाही सापडलं. आणि जर तुमचं पहिलं वाक्य हेच उत्तर समजायचं असेल तर NDAतले घटक पक्ष झोपेचं सोंग घेत आहेत या मुद्द्यावर, असा त्याचा अर्थ घ्यायचा का? NDAतूनही विरोध होतोय ना. अमित शहा सांगतायत, NDAचे मोठे नेते आहेत अमित शहा, त्यांचं का ऐकलं जात नाहीये? अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडल्यानंतर सुद्धा शाहीन बाग असेल किंवा मुंबई बाग असेल ही आंदोलनं का होतात? याचं कारण एकच आहे, याच्या पाठीमागे कोणीतरी विघातक समाज विघातक शक्ती आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारखी दहशतवादी संघटना आहे जे फंडिंग होत आहे ज्यांचं, आणि ज्यांचं फंडिंग काँग्रेसच्या हातात हात मिळवणी होऊन होत आहे. भालचंद्र शिरसाट त्या मुद्द्यावर येणार आहोत आपण. भालचंद्र शिरसाट त्या फंडिंगच्या मुद्द्यावर येणार आहोत. आत्ताचा मुद्दा NPRला होणारा विरोध आहे, NDAच्या घटक पक्षांमधून होणाऱ्या विरोधाची चर्चा आहे. तुम्ही असं सांगता आहात की सगळी माहिती देण्याची गरज नाही, आपल्याला गरजेची वाटेल तेवढी माहिती द्या. अरुण सावंत या मुद्द्यावर तुम्हाला बोलतं करतो. काँग्रेसच्या माध्यमातून होणारा विरोध लक्षात येत होता, मात्र आता NDAच्या घटक पक्षांमधून होणारा विरोध हा अधोरेखित करण्याची गरज आहे. कारण त्यातून कुठं ना कुठेतरी NDAच्या अंतर्गत विसंवादाची भूमिका स्पष्ट होते. आत्ताच्या घडीला हे NDAतही का सुरू व्हावं? अगदी बरोबर आपण मुद्दा पकडलेला आहे. NDA मधूनच आज भारतीय जनता पार्टीला विरोध होताना दिसत आहे. का होतो हा विरोध? तर या भारतीय जनता पार्टी बरोबर जे त्यांचे मित्र पक्ष आहेत त्या पक्षांचा आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास राहिलेला नाही. ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणाले शिरसाट साहेब की झोपेची सोंग घेत आहेत बाकीचे पक्ष, मी तर असं म्हणेन की देर आहे पर दुरुस्त होकर आहे. आज अमित शहा यांना थोडीशी जाग आलेली दिसत आहे. म्हणून NPR मध्ये ज्या काही क्लिष्ट अटी त्यांनी सुरुवातीला घातल्या होत्या त्या सर्व अटी जवळजवळ त्यांनी आता शरणागती पत्करली भारतीय जनतेच्या समोर, आणि त्या सर्व अटींमधल्या अटी त्यांनी आता शिथिल केलेल्या आहेत. पूर्वी जर आपण पाहाल तर जवळजवळ 31 अटी त्यांनी NPR मध्ये घातल्या होत्या. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी जी होणार होती त्याच्यामध्ये त्यांनी 31 क्लिष्ट अटी घातल्या होत्या. त्या क्लिष्ट अटींमुळे भारतीय जनतेचा विश्वास यांच्यावरचा उडाला होता. आणि म्हणूनच आज अमित शहा यांना काल राज्यसभेमध्ये हे सर्व सांगावं लागलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत आपण सांगता की अमित शहा आता जागे झालेले आहेत. थोड्या वेळापूर्वी भालचंद्र शिरसाट म्हणत होते की झोपेची सोंग घेतलेली काही माणसं आहेत ज्यांना विरोध करायचा आहे. अमित शहा आता जागे झालेत. या वक्तव्यावर पटकन भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रिया अपेक्षित करूया. प्रसादजी, मला म्हणायचं आहे की अरुण सावंत यांनी काँग्रेसबद्दल बोलावं. NDA घटक पक्षाबद्दल मी बोलतो. काँग्रेस का विरोध करते? आणि 31 अटी नव्हत्या, 31 कॉलम्स आहेत. कुठलीही अट NPR मध्ये नाही. सर्व कॉलम भरलेच पाहिजे अशी अट पहिलीही नव्हती, आताही नाही. अतिशय स्पष्टता आहे. पण सरकारला जास्तीत जास्त माहिती गोळा करायची आहे यात शंका नाही. सरकारने आपला हेतू गरिबांना मदत करण्याचा लपवून ठेवलेला नाही. प्रत्येक गरिबाची माहिती आणि योग्य पद्धतीने माहिती गोळा करणं सरकारचं काम आहे, सरकार करणार. पण अरुण सावंत आणि त्यांचा पक्ष आज ज्यांनी 1986 साली सुरुवात केली, 93 ला केली, 2009 ला केली, ते का विरोध करतायत त्याच्यासाठी?
त्याचं तरी उत्तर अरुण ते सावंत सांगा, अरुण सावंत का विरोध देतीलच. करताय आपण? अरुण सावंत, काँग्रेसच्या विरोधाची कारण सुस्पष्ट असतील असं मला वाटतं. फार वेळ या चर्चेत आपल्याला अडकता येणार नाही. आपल्याला चर्चा पुढेही न्यायची आहे. 30 सेकंदात तुमची भूमिका मांडा. का विरोध करताय? एनपीआरलाही विरोध का होतोय? सीए ला विरोध का होतोय? हे इतके दिवस ऐकलेलं आहे आपण. हे पहा, काँग्रेस पक्षाचा कधीच कोणत्याही चांगल्या गोष्टींना विरोध नसतो. एनपीआरला आमचा विरोध कधीही नव्हता. एनपीआर मध्ये ज्या काही क्लिष्ट अटी होत्या, ज्या जनतेला जाचक ठरणार होत्या, ज्याची काही आवश्यकता नव्हती, अशा अनावश्यक गोष्टींना काँग्रेस पक्षाचा विरोध होता आणि राहील. ठीक आहे, आपली भूमिका पोहोचली. मला ए.डी. सावंत यांच्यापर्यंत जायचंय. डॉक्टर सावंत, एक गोष्ट भारतीय जनता पार्टी असं सांगतेय की सगळं ऐच्छिक आहे, कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. तुम्हाला वाटतं की आता जी माहिती गोळा होणार आहे ती ज्या पद्धतीनं भाजपा दावा करते त्या पद्धतीनं ती कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठीच वापरली जाईल? खरं म्हणजे हे जे बदल घडत आहेत, आता एनपीआर आधी आपण फक्त करतोय, त्याच्या आधी सुरू केलं ते एनआरसी आणि सीए सुरू केलं, मग एनपीआर वरती आलो. एनपीआर मध्ये ज्या अटी म्हणा की काही जी कलम होतात ती त्यांनी आता बदलली. म्हणजे शासंकतेला हा वाव वाढत चाललेला आहे. तुमच्या मनात नेमकं काय होतं? मग आधी म्हणायची की फक्त एनपीआर करू, त्याला कोणाचा विरोध होणार नाही असं वाटलं, आणि मग एनपीआर चालू केल्यावरती विरोध होणार असं वाटल्यानंतर त्यातली काही कलम कमी करणं, म्हणजे शासंकतेला वाव वाढलेला आहे. त्यामुळे विश्वासात लोकांची उडलेली आहे. त्यामुळे हा विरोधाचा जो हा चाललेला आहे तो विरोध वाढत चाललेला आहे. विरोध यामुळे वाढतो आहे कारण साशंकतेला वाव आहे. हा आक्षेप कितपत पटतो आपल्याला? भालचंद्र शिरसाट. अजिबात शासकतेला वाव नाही. मुद्दाम गोंधळ घालण्याची परिस्थिती निर्माण केली जाते, मुद्दाम भीती निर्माण केली जाते, आणि अगदी अल्पसंख्याकांमध्ये नाही, हिंदू समाजामध्येही भीती निर्माण करण्याचं, बहुसंख्याक समाजामध्ये भीती निर्माण करण्याचं हे षडयंत्र काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेल्या इतर पक्षांचं आहे. आणि शाहीनबागचं आंदोलन, मुंबई बागचं आंदोलन हे त्याचाच भाग आहे. त्या थोडक्यात काय तर तुमचा वारंवार असा आरोप दिसतो आहे की जे काही होतंय त्या आंदोलनांच्या मागे काँग्रेस आहे. आपल्या सोबत मोहम्मद अब्बास आहेत, त्यांना आता थेट चर्चेत सहभागी करून घेऊ. मोहम्मद अब्बास यांनी स्पष्ट भूमिका एनपीआर, सीए, एनआरसीच्या विरोधात घेतलेली आहे. मोहम्मद अब्बास, मला एका गोष्टीचा खुलासा करा, जे काही चाललंय ते काँग्रेस पुरस्कृत आहे, या आरोपाला काय उत्तर आहे? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, कोणती माहिती एनपीआर अंतर्गत तुम्हाला द्यायची नाही? सर, सबसे पहली बात यह है कि आज अमित शाह जी कह रहे हैं कि आपको जो जानकारी देना हो दीजिए, जो नहीं देना हो वो मत दीजिए. तो सबसे पहली बात यह है कि आप ऐसा फॉर्मेट तैयार क्यों कर रहे हैं कि उसमें कुछ जानकारी दी जाए और कुछ जानकारी नहीं दी जाए. आप एक नॉर्मल फॉर्मेट बनाइए और बोलिए कि भाई ये सारी जानकारी आपको देना है. एक बात. दूसरी बात, देखिए, मैंने पहले भी कहा है और मैं अभी फिर कह रहा हूं आपको कि देखिए, इनके पास देश की मूल समस्या के समाधान के लिए कोई नीति नहीं है. ये पूरे देश को एनआरसी, एनपीआर और सीए जैसे मुद्दे पर उलझा कर रखना चाहते हैं. और ये लोग जुमला बहुत, मतलब कहां ट्रेनिंग लिया है इसका पता लगाना पड़ेगा कि ये इतना अच्छा जुमला ये देते कैसे हैं. और ये जुमला देकर निकल जाते हैं, और जब तक देश इनके जुमलों को समझता है, उसका जवाब देता है, तब तक ये एक नया जुमला फेक देते हैं. ठीक आहे, भालचंद्र शिरसाट, याचं उत्तर कितपत आहे आपल्याकडे? आत्ताच्या घडीला लोकांना भ्रमित करण्यासाठी सीए, एनआरसी, एनपीआरचा जुमला वापरला जातोय, हा आक्षेप पटतोय का? अर्थात रिजवान मोहम्मद अब्बास यांना जे प्रश्न मी विचारले होते त्याचं पूर्ण उत्तर माझ्याकडे त्यांच्याकडून आलेलं नाही, आपण घेऊ त्यांच्याकडून उत्तर. पण जो महत्वाचा आक्षेप आता मोहम्मद अब्बास यांनी मांडला त्याच्यावर काय बोलाल? आता आपल्या या चर्चेमध्ये जे 3 इतर पॅनलिस्ट आहेत काँग्रेससह, त्यांना सीएए आणि एनआरपी मधला फरकच समजत नाही असं लक्षात येते.
सीएए नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, मोजणीचा किंवा काढून घेण्याचा कायदा नाही. एनपीआर मध्ये पॉप्युलेशनचं रजिस्टर बनतंय आणि एनआरसी मध्ये नागरिकत्वाचा निर्णय होणार आहे. या प्रवक्त्यांना काही कळत नाही असं तुमचं असं म्हणणं आहे. तुमच्या चुका आहेत. तुम्ही काय म्हणताय तुम्हाला माहिती नाही असं मला वाटतं. तुम्ही कोणाला सांगता की अभ्यास नाही की माहिती नाही. राजकीय तत्वानिशी बोला. तिकडे झालेली हा राजकीय वाद आहे, तत्वाचा वाद आहे, त्याच्यावर बोला. गोंधळ असेल, हा सगळा दहशतवादी संघटनांचा डाव आहे. आणि आपण जर रिजवान साहेब दहशतवादी संघटनांबरोबर असाल तर तसं सांगा. हा एक गंभीर आरोप आहे भालचंद्र शिरसाट. मला वाटतं की तुम्ही जबाबदारीने बोलताय. तुम्ही एखाद्या व्यक्तीला थेट अशा पद्धतीने म्हणता आहात की तुम्ही दहशतवाद्यांच्या सोबत आहात. शिरसाट साहब, अमित शाह हो या मोदी जी हो, पूरा देश बहुत अच्छी तरीके से जानता है कि इन लोगों के पास देश चलाने की कोई नीति नहीं है. इन लोगों ने पिछले 6 साल से देश को जुमलों में गुमराह किया है. मैं आपको याद दिलाता हूं, एक बात आप मेरी सुन लीजिए. महाराष्ट्र विधानसभा चुनाव की जो पहली सभा हुई थी भारतीय जनता पार्टी की, उसमें अमित शाह जी ने कहा था कि अगर कश्मीर में जो पैसा केंद्र सरकार से गया है, अगर वो ईमानदारी से उसका उपयोग होता तो कश्मीर में कश्मीरियों की छत सोने की होती. ये जुमला आपको याद होगा. अब मेरा सवाल ये है नहीं, कि मतलब 30 साल से, सुनिए 1 मिनट सर, 30 साल से गुजरात में लगातार भारतीय जनता पार्टी की सरकार है. आप मुझे कितनी सोने की छत बताएंगे? अब आप बता गुजरात सकते पे हैं? चले गए हैं. एक मिनिट, ये जुमला है. हाँ, ये चर्चा काश्मीर, गुजरात, सीएए जुमले से ज्यादा कुछ नहीं है. ठीक है. ये सिर्फ देश में मोहम्मद एक अब्बास वाद तुमचं उत्तर निर्माण पोहोचलं. करना है. मोहम्मद अब्बास उत्तर पोहोचलेलं आहे आपल्यासोबत. याच चर्चेमध्ये इथेच अजित अभ्यंकर जोडले गेलेले आहेत. भालचंद्र शिरसाट, तुमच्या इकडून पुढचं या मुद्द्याचं स्पष्टीकरण घेतोच. अजित अभ्यंकरांकडे जाऊयात. अजित अभ्यंकर, आपण चर्चेची सुरुवात केली आहे ती एनपीआरलाही आता होणाऱ्या विरोधाच्या निमित्तानं. तुमच्या लेखी एनपीआर मधले आक्षेपाचे मुद्दे कुठले? मी हा प्रश्न इथे उपस्थित असलेल्या मोहम्मद अब्बास यांना विचारला होता की कोणती माहिती द्यायची नाहीये लोकांना. त्याचं उत्तर नाही सापडलं. तुम्ही देऊ शकाल का ही माहिती? कुठल्या माहितीला सार्वजनिक करण्यावर विरोधकांचा मुख्य आक्षेप आहे? हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की एनपीआर आणि एनआरसी हे दोन वेगवेगळे असल्याचं जे आपण बोलतोय ही तांत्रिक फक्त गोष्ट आहे. एनपीआर म्हणजे भारतात जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांची नोंद, की जी व्यक्ती केंद्रित आहे त्या व्यक्तीची नोंद ही आपण करतोय, की जो गेले 6 महिने भारतामध्ये राहतो आहे, 6 महिने किंवा त्याच्या आधी किती जास्त काळ. आता ही रहिवाशाची नोंद ही एनआरसीची पहिली पायरी आहे. एनआरसी आणि एनपीआर हे टेक्निकली वेगळे करता येणार नाहीत, म्हणजे केवळ तांत्रिक आहे तो फरक. रहिवासाचा नोंदवही जी आहे ही एकदा तयार झाली की त्याच्यामधून अनधिकृतरित्या जे राहता आहेत ते बाजूला केले की जी राहते ती एनआरसी म्हणजेच पडताळणी. एनआरसी म्हणजे नागरिकत्वाची पडताळणी आहे आणि राहतायत कोण याची एक व्यापक यादी ही एनपीआर मध्ये केली जाते. आता मग जनगणना काय आहे? तर जनगणना ही संख्येवरती भर देणारी एक, आणि दुसऱ्या बाजूला त्यांची जे म्हणतात ना की सामाजिक योजना आम्हाला करायच्या आहे, तो कोण कसं राहतो, त्याला सुखसोयी काय आहेत नाहीत, हे सगळं जनगणनेमध्ये होऊ शकतं. त्याच्यासाठी एनपीआरची गरज नाही. उगाच काहीतरी याची टोपी त्याच्या डोक्यावर घालण्यात काही अर्थ नाहीये. एनपीआर म्हणजे जर आपण असं समजलं एक तांदूळाचं पोत आहे, ठीक आहे, तर त्याच्यातले खडे जे आहेत की जे स्थलांतरित आहेत, की जे अनधिकृत राहत आहेत, ते बाजूला केले की जी उरते ती नागरिकत्व नोंदवही म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स. म्हणजे हे दोन वेगळे करता येत नाहीत. ते एकाच कायद्याखाली, एकाच प्रक्रियेमध्ये, एकाच रजिस्ट्रारकडे नोंदणी होणारी ती दस्तऐवज आहेत. ठीक आहे. या दस्तऐवजाची व्याख्या आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सोप्या शब्दात सांगितली, त्याबद्दल आभार. पण माझा मुद्दा हा होता की या दस्तऐवजांना तयार करण्यासाठी मागितल्या जाणाऱ्या माहितीपैकी कोणती माहिती द्यायची नाहीये लोकांना? आक्षेप कुठल्या माहितीवर आहे? त्याचंही उत्तर आपणही द्या. मोहम्मद अब्बास यांनाही हा प्रश्न विचारेनच. अशी आहे, सांगतो ना. नाही, मी सांगतो. माझे आई वडील कुठे जन्माला आले याचा तुम्ही आता पुरावा मागत नाहीये.
आता फक्त तुम्ही सांगताय कुठे जन्माला आले ते सांगा. हे कशा करता? आता तुम्ही जर विचाराल माझे आईवडील कुठे जन्माला आले, तुम्ही एनआरसी करत नाही आहात. तुम्ही आता ती मला दाखला पण त्याचा मागत नाही आहात. आता नेक्स्ट स्टेप अशी आहे, तुम्ही म्हणालात की माझे आईवडील इथे जन्माला आले त्याचा दाखला द्या. आता भारतात अशी परिस्थिती आहे की भारतामध्ये जन्म मृत्यू नोंदणीचा कायदा 1969 साली झाला आणि त्याच्यानंतर आज सुद्धा भारतामध्ये फक्त 75% जन्म आणि मृत्यूची नोंद होते. 25% होतच नाही. त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान हा प्रश्नच येत नाही. म्हणजे समाजातल्या तळच्या वर्गात जसं जसं जाल तसं तिचं ही नोंदणी अधिक कमी होत जाते आजच्या पिढीमध्ये. ठीक आहे. आता तुम्ही मागच्या पिढीत जर नोंदवही जर मागितली तर ती कुठनं आणायची? तेव्हा याचा अर्थ असा आहे एक. आणि दुसऱ्या बाजूला पण सीए मध्ये काय म्हणले की जे हिंदू बौद्ध शीख ख्रिश्चन आहेत ते कुठेही म्हणजे भारत पाकिस्तान तिथनंच येणार. आता काय अमेरिकेत नाही तर कोणी हिंदू येत नाही. म्हणजे या 3 देशातून जे आलेले असतील त्यांना आम्ही नागरिकत्व देणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकली काय राहणार की एनपीआर मध्ये आम्ही एक नोंदवही करणार, त्याच्यामधून नंतर आम्ही पुरावे मागणार आणि त्याच्यामधून जे हिंदू म्हणजे मुस्लिम जे असतील थोडक्यात टार्गेटेड जे मुस्लिम आहेत त्यांच्या कागदपत्राची फक्त तपासणी करणार. उरलेल्यांची केली काय नाही केली काय गरजच नाही ना. बरोबर. कारण फार जरी बरं केली- झालं आपण हा मुद्दा काढलात अजित अभ्यंकर. फार बरं झालं आपण हा मुद्दा काढलात. मी तुमच्या आधीच्याच वक्तव्यांचा आधार घेऊन एक प्रश्न तुम्हाला मग असा विचारेन, तुम्हाला असं सुचवायचंय का की मुसलमान समाजामध्ये जन्म मृत्यूच्या नोंदणीची पद्धत, आकडेवारी किंवा प्रथा परंपरा कमी आहेत, परिणाम स्वरूप त्या समाजाच्याकडे आपल्या पूर्वजांचे दाखले नसतील आणि दाखले नसलेला समाज हा कालांतरानं सीए अंतर्गत एका विशिष्ट वर्गात मोजला जाईल असं आपल्याला सुचवायचंय? फक्त एक्झॅक्टली नाही, नुसतं नाही, फक्त मुसलमानमध्ये नाही. जसा आता भटके विमुक्त आहेत, भारतातला दलित समाज आहे, शोषित समाज आहे, जसा शिक्षणाचं प्रमाण कमी आणि ग्रामीण आणि दूरस्थ भागात राहतो त्या प्रमाणात त्याच्याकडे अशा प्रकारच्या नोंदणी करण्याचं प्रमाण हे त्या प्रमाणात कमी असणार. आणि मुस्लिम समाजात त्या तुलनेने इतर समाजांशी तुलना केली तर मागास समाज आर्थिकदृष्ट्या मागास हे संख्या तुलनेने जास्त असल्यामुळे तिथं ते प्रमाण संख्यात्मक म्हणजे प्रपोर्शनेटली आणखीन थोडं जास्ती असण्याची शक्यता आहे. हिंदूंमध्ये पण असणार पण त्यांच्यापेक्षा थोडंसं जास्ती कदाचित मुस्लिमांमध्ये असू शकेल. ठीक आहे. याचा विचार याच्यावर आता आपण totality पुढे मध्ये चर्चेला जातो आहोत. प्रचंड मोहम्मद अब्बास मोठी- यांना काही निरीक्षण मांडायचे ते आपण एकदा ऐकून घेणार आहोत. देखिए साहब, ऐसा है कि जो एनपीआर की जानकारी, देखिए पहले ही अमित शाह जी ने इसको गड़बड़ कर दिया, एनआरसी, सीएए और फिर एनपीआर, उसको गड़बड़ कर दिया. अब सुनिए आप एनपीआर में दिक्कत क्या है. हाँ, दिक्कत क्या है वो बताइए. कौन सी सूचना आप नहीं देना चाहते? सीधे मुद्दे पे आइए. सीधे मुद्दे पर सुनिए. ऐसा है कि 30 करोड़ लोग भारत में ऐसे हैं जिनके पास जमीन नहीं है. ये आंकड़ा अरुण जेटली जी ने लोकसभा में दिया है. अरुण जी का आंकड़ा है कि 30 करोड़ लोग भारत में ऐसे हैं जिनके पास जमीन नहीं है. 1,70,00,000 लोग ऐसे हैं भारत में जिनके पास घर नहीं है. ये एनएसएसओ की जानकारी है. उसके बाद हमारे देश में 15 करोड़ से ज्यादा आबादी ऐसी है जो 6 महीने, साल भर या 2 साल के बाद अपना स्थान बदल देती है रहने का, जिनको हम घुमंतु समाज बोल रहे हैं. बात मुसलमान की देखिए, असल में भारतीय जनता पार्टी चाह रही है कि मुसलमान सामने रहे और ठीक है. कुछ नहीं है. बात मुसलमान की नहीं है, बात देश की है. ठीक जब है. इतनी बड़ी तादाद, ये सरकारी आंकड़ा मैंने आपको बताया है, जब इनके पास घर नहीं है, जमीन नहीं है, ये 2 साल से ज्यादा एक जगह पे रहते नहीं है, आप मुझे बताइए कि कैसे संभव है कि ये लोग एक मिनट, आप मेरी बात बाप सुनिए. दादा की जानकारी इस फॉर्म के अंदर दे पाएंगे. ठीक है ना. मूलतः एक मुद्दा मोहम्मद अब्बास आपको ध्यान में रखना होगा कि कोई आप पर सख्ती नहीं बरत रहा है उसकी सूचना जरूरत मांगने क्या के लिए. है? सर फिर हाँ. सेंसस चले ना. ठीक है. फिर सेंसस चल रहा था, सेंसस को चलने दीजिए. तो आप NPR ये भी तो की याद जरूरत रखिए ही ना नहीं है. कि एनपीआर का समर्थन कांग्रेस भी तो कर रही अभी थी. मुझसे पहले जिन्होंने कहा उन्होंने बताया कि ये सब कुछ एक दूसरे से जुड़ा हुआ है. एनपीआर होगा, फिर उसमें जिन लोगों की पूरी जानकारी होगी उस पर्चे को मोहम्मद साइड रखाया अब्बास जाएगा. मोहम्मद जिस अब्बास पर- पण ही सगळी नहीं, माहिती देखिए, काँग्रेस असल- मागत होती तेव्हा चालत होतं नहीं, का? कांग्रेस ने कभी नहीं मांगा. देखिए 2 स्टेट अरे का असं काय करताय तुम्ही? कभी आप नहीं मांगा. एक एनपीआरचं झूठ कार्ड है. घेऊन देखिए, एनपीआरचं कार्ड घेऊन तत्कालीन भारतीय राष्ट्रपतींकडे जनता कोण गेलं पार्टी का होतं? छोटा नेता हो या भारतीय जनता पार्टी का बड़ा नेता हो, ये जहां भी बोलते हैं ये व्हाट्सएप और मतलब फेसबुक वाली भाषा बोलते हैं. ठीक है, मोहम्मद इनके अब्बास, एक पीछे मिनट. कोई आधार नहीं है, एक कोई मिनट, एक तथ्य मिनट. नहीं है, कोई सत्य नहीं है. एक मिनिट मोहम्मद अब्बास, मी तुम्हाला आठवण करून देतो. यापूर्वी
एनपीआरच्या अंतर्गत जे कार्ड दिलं गेलं ते देणारी व्यक्ती काँग्रेसचा वरिष्ठ नेता असलेले पी चिदंबरम होते, कार्ड घेणारी व्यक्ती तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. मला भालचंद्र शिरसाट या गोष्टीचा खुलासा करा की आधीच्या काळामध्ये एनपीआर लागू करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं प्रत्येक पाऊल हे योग्य ठरवलं जात होतं, आता ते अयोग्य का ठरवलं जात आहे? तुम्ही माहितीत काही वाढ केली आहे का, माहितीत काही कमी जास्त केलेलं आहे का? भालचंद्र शिरसाट बोला, आपल्यालाच उत्तर द्यायचं आहे. माझा प्रश्न पोहोचलाय? प्रसाद जी बोलो. बिलकुल नाही, 2009 मध्ये जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा 12 राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 12.5 लाख लोकांना नागरिकत्व राष्ट्रीय ओळखपत्र वाटप झालं. त्यावेळेला हे आंदोलन नाही झालं. आज ओळखपत्र आणि राष्ट्रीयत्व ठरवण्यावरती आपण पोहोचलोच नाहीये. आता फक्त आपण एनपीआर पॉप्युलेशन रजिस्टर करतोय. आणि विचारलं तुमचे वडिलांचा जन्म कुठे झाला? महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जाती आहेत, बंजारा समाज आहे, वंजारी समाज आहे, दलित समाज आहे, गावागाव फिरणारा समाज आहे. त्यांना नाही माहित नाही असे लिहू शकतात, किंवा माहित असेल अंदाजे लिहिलं. दाखले किंवा प्रमाणपत्र कोणी मागितलंय का? जसं अजित अभ्यंकर सांगतात की नोंदच होत नाही. होत नाही म्हणजे ही सगळ्यांचीच होत नाही, हिंदूंची होत नाही, मुस्लिमांची होत नाही, ख्रिश्चनांची होत नाही, आदिवासींची होत नाही. मग अशा वेळेला तुमच्याकडे दाखला मागितलाच नाही. तुम्हाला माहिती असेल तर द्यायला सांगितले. जर असेल तर त्याच्या आधारे सरकार आपल्या पुढच्या योजना, कल्याणकारी योजना राबवू शकेल. भालचंद्र शिरसाट इथेच या वाक्यावर हस्तक्षेप करतो. आता पुरावा मागितला नाही म्हणजे भविष्यात मागणार नाही का, ही भीती आहे. त्या भीतीला साधार उत्तर काही आहे का आपल्याकडे? या भीतीचं उत्तर द्या. नाही, बरोबर आहे. पण जातीचं प्रमाणपत्र जे आहे आज सर्व दलित समाजाकडे, मागासवर्गीयांकडे, इतर मागासवर्गीयांकडे, भटक्या विमुक्तांकडे जातीचं प्रमाणपत्र असेल तर वडिलांची नोंद द्यावी लागते. तिथे तर देतात, तिथे काहीच अडचण येत नाही. मग इथेच काय येते? जातीचं प्रमाणपत्र आज माणूस सर्व धडपड करून मिळवतो की नाही सांगा? मग तिथे जर येत नाही, मुस्लिम समाजात सुद्धा ओबीसी समाज आहे, एससी समाज आहे, खाटीक आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजात आरक्षण आहे. आणि जे दलित आहेत, पीडित आहेत, ते सर्व प्रमाणपत्र अख्ख्या देशामध्ये मिळवतात. भालचंद्र शिरसाट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर मी अजित अभ्यंकरांचं उत्तर घेतोच. पण तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न फक्त अरुण सावंतांकडून घेतो. अरुण सावंत, ज्या वेळेला या सगळ्या योजना तुमच्या काळात राबवल्या जात होत्या त्यावेळेला एकदम शांतता कशी काय होती, आणि आता या योजना भाजपा राबवताना दिसल्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलनं का होत आहेत, याचं काही उत्तर देता येईल? कसल्या योजना भारतीय जनता पार्टी राबवते? आता हा माझा मना पडलेला पहिला प्रश्न आहे. नाही, आज या भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी आल्यापासून एनपीआरचा विरोध हा आता ज्या द्वेषानं होतो आहे, भूतकाळात तुमच्या काळात एनपीआर लागू होत होतं, तुमच्या काळात लागू होणाऱ्या एनपीआरच्या वेळेला एवढा विरोध का झाला नाही, याचं उत्तर काय असेल? वस्तू आहे की नाही? नाही, आमच्या वेळेस आमच्या ज्या योजना राबवल्या जात होत्या त्यावेळेस जनतेला कुठेही आम्ही मेटाकुटीसला येऊ देत नव्हतो. जनतेच्या हिताच्या सगळ्या गोष्टी राबवत होतो, त्यामुळे सुव्यवस्थित चाललं होतं. माझा तुम्हाला मध्येच एक वेगळा प्रश्न आहे या टीव्ही माध्यमाद्वारे की या सगळ्या गोष्टींवरती चर्चा चालू आहे. एनआरयू नावाचं पण काहीतरी या देशामध्ये आहे. भारतीय जनता पार्टी हे माहित आहे का? आणि या एनआरयू वरती का कोण बोलत नाहीये? बर, हा एक आता नवा मुद्दा आहे चर्चेमधला, त्याच्यावरही घेऊ चर्चा. मला अजित अभ्यंकरांपर्यंत पोहोचायचं आहे. अजित अभ्यंकर, एक महत्वाचा मुद्दा भालचंद्र शिरसाट यांच्या वक्तव्यातून आला, तोही महाराष्ट्राबाबत किमान दुर्लक्षित करता येणार नाही. इतर राज्यांच्या बाबतही बऱ्यापैकी तो लागू पडतो, पण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून प्रश्न आहे. जातीचा दाखला मिळवण्यासाठी सर्व प्रकारची कागदपत्र दिली जातात. आपल्या वडिलांचं काय, तर आपल्या आधीच्या जवळपास 3 पिढ्यांच्या संदर्भातला इतिहास तपासायला आपण परवानगी देतो. जातीचं आरक्षण मिळवण्यासाठी लोक इतकी धडपड करतात,
त्यावेळेला सगळी कागदपत्र लोकांना द्यायची असतात, तीच माणसं आता एनपीआर मध्ये माहिती देणार नाहीत, हा विरोधाभास कसा काय? एक्झॅक्टली, खरं म्हणजे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. इतकी धडपड करतात तर धडपड खूप करावी लागते, हाच मुद्दा आहे. आणि धडपड केल्यानंतर सगळ्यांना मिळतेच असं नाही. तेव्हा आता मगाशी उल्लेख केला शिरसाटांनी, एक चांगली माहिती दिली की मुस्लिमांमधल्या ज्या मागास जाती आहेत त्या विशिष्ट जातींना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर ते म्हणतात ते. परंतु त्याच्यासाठी त्यांना ज्या प्रकारचे दाखले आणि माहिती मिळवावी लागते ते खरोखर त्यातले असून सुद्धा अनेकांना मिळत नाही. हे त्या समाजात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना, त्या म्हणजे हिंदूंमधल्या किंवा मुस्लिमांमधल्या कुठल्याही मागास जातींमध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्हाला त्याची कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे अनेकदा खरोखरीचे ते असून सुद्धा त्यांना ते प्रमाणपत्र मिळत नाही. अशा केसेस आहेत, खूप आहेत. म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या अजित इतक्या कमी अभ्यंकर, एक नाहीयेत छोटीशी त्या. सुधारणा प्रचंड करतोय मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये. आहेत. आपण ज्या ज्या काही धडपडीचा उल्लेख करतोय, जो मी शब्द वापरला, तुम्ही त्याचा दुजोरा दिला, ती धडपड कधी होते? मी प्रशासनाकडे जातो, प्रशासन प्रशासनाच्या ढिम्म पद्धतीनं वागत राहतं, म्हणून मला त्याचा अर्जदार या नात्यानं त्रास होतो. एनपीआर मध्ये काय होणार आहे? माणूस तुमच्या दारात येणार आहे. आता जर माणूस तुमच्या दारात येणार असेल तर तुम्हाला धडपड कशी होईल? नाही नाही, ऐका ना, माहिती दारात आलेल्या माणसाला माहिती देणं आणि पाणी देणं याच्यात काही फरक नाहीये, माहिती देता येईल. प्रश्न त्याचं पुढं काय आहे? एनपीआरला विरोध काय? तो आम्हाला येऊन त्रास देणार आहे म्हणून नाही हो. तो येऊन त्या माहितीचं प्रोजेक्शन आणि त्याचं प्लेसमेंट काय हा मुद्दा आहे. हा, मग याच्यावर भालचंद्र शिरसाटांनी तिसऱ्यांदा या शोमध्ये माणूस घरात येऊ नये यासाठी नाहीये. अजितराव भालचंद्र शिरसाट असं म्हणतात की ही माहिती जनकल्याणासाठी वापरली जाईल. मला त्याच्यावर कृपया थेट खुलासा करा, तुम्हाला यावर विश्वास नाही का की घेतलेली माहिती ही जनकल्याणासाठी वापरली जाणार नाही असं म्हणायचंय? हे बघा, जनगणना कशा करता होते? जनगणना आणि पॉप्युलेशन रजिस्टर वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जी लोककल्याणासाठी जी माहिती पाहिजे आणि ते घेणं योग्य आहे, आवश्यक आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. ती जनगणनेमधली माहिती आहे. जनगणनेमध्ये फक्त डोकी मोजत नाहीत. जनगणनेमध्ये अशा प्रकारची सामाजिक, तुमच्या रहिवास म्हणजे तुमचं घर कसं आहे, बरोबर, बाकी तुमचा व्यवसाय काय, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते. तेव्हा जनगणनेमध्ये जी माहिती मिळते त्याचा उपयोग हा जनकल्याणाच्या योजनांसाठी होतो. त्या व्यतिरिक्त शिवाय स्टॅटिस्टिकल सर्व्हे वगैरे वेगळे ऍडिशनल सर्व्हे असतात, ते सॅम्पल सर्व्हे असतात, तेही सातत्याने चालूच असतात. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन नावाची एक वेगळी ऑर्गनायझेशन आहे या देशामध्ये. ती गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ काम करते आणि चांगलं काम करते. ठीक आहे. तेव्हा त्याच्या आधारे सुद्धा हे केलं जातच असतं. नाही, एक मिनिट, लेट मी फिनिश. एनपी आणि मगाशी एक बोललं गेलं की 2009 साला तुम्ही केलं तेव्हा ते चाललं. लक्षात घ्या, आधार कार्ड जे पहिल्यांदा आलं ते कशा करता आलं, त्याची कल्पना प्रत्येक 2003चा जो कायदा आहे की ज्याच्या अंतर्गत एनपीआर आणि एनआरसी आहेत की प्रत्येक नागरिकाला एक ओळखपत्र दिलं जाईल. आधार कार्डची कल्पना मुळात त्याच्यातून आली. परंतु ती ज्या प्रकारे त्याची अंमलबजावणी होत गेली, ज्या प्रकारे त्याचा विकास होत गेला, त्याच्यातल्या अडचणी लक्षात घेऊन तो एनआरसी म्हणजे त्या नागरिकत्व तर सोडूनच द्या, परंतु त्याच्यामध्ये काहीच सिद्ध झालं नाही. फक्त एक ओळख, हा मनुष्य या नंबरचा आहे आणि त्याचा फोटो आहे आणि त्याचं बायोमेट्रिक एवढंच फक्त सिद्ध झालं. बरोबर. त्याच्यामुळे तेही आता आपण मानत नाही. आधारच्या संदर्भातला मूलभूत आक्षेप हा नागरिकत्व असणं आणि नसणं हाच होता सुरुवातीच्या काळात. मी आपल्याला थांबवतोय कारण एक जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या हिंसाचाराच्या संदर्भात लोकसभेत वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यादरम्यान त्यांनी एक महत्त्वाचा उल्लेख केला. तो अर्थातच सीएए, एनआरसी, एनपीआर या कायद्यांना, या पद्धतीच्या प्रक्रियांना होणाऱ्या विरोधाच्या मागे कुणीतरी तिसरी शक्ती आहे, ती पैसा पुरवतीये असं म्हणालं. आणि हे केलेलं वक्तव्य हे अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. आधी आपण ऐकणार आहोत अमित शहा काय बोलले, त्यानंतर पुढची चर्चा. ऐसी कामों में लिप्त
संस्थाओं की ओर से आई है, इसका पूरा इंफॉर्मेशन हमने सरकारी एजेंसियों के साथ खंगाला है। हम नतीजे पर भी पहुंचे हैं, मगर क्योंकि अभी प्रीमेच्योर है, मैं सदन के सामने इतना कहना नहीं चाहता, परंतु इतना कहना चाहता हूं कि इनमें से 3 लोग जो दिल्ली दंगों का फाइनेंस करने वाले थे, उनको दिल्ली पुलिस ने अरेस्ट कर चुका है और उनके पास से जो इंफॉर्मेशन आएगी वो उसकी जांच आगे जाएगी। अमित शहांच्या वक्तव्यातून दिल्ली दंगली पुरताच उल्लेख जरी समोर येत असला तरी त्यांनी त्या वक्तव्याच्या आसपास एनपीआर, एनआरसी आणि सीएच्या आंदोलकांनाही पैसा पुरवला जाण्याचा उल्लेख केला। त्याला पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मुंबई बाग या नावाने झालेल्या आंदोलनाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून पैसा पुरवला गेल्याचा दावा केला। भालचंद्र शिरसाट यांच्याकडे आपण थेट जातो, त्यांना विचारतोय की केंद्र सरकारच्या विरोधातली जनतेची आंदोलनं ही अशा प्रकारच्या संस्थांच्या पैशांवर चालतात, इतक्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे धाडसी आहे का अभ्यासपूर्ण आहे? खरं म्हटलं तर केंद्र सरकारच्या विरोधातली आंदोलनं नाहीत, ही देशविरोधी आंदोलन आहेत, देशाच्या विरोधातली आहेत। देशाची एकात्मता सांभाळण्यासाठी इथे घुसखोर येऊ नयेत, परकीय येऊ नयेत, आतून देशाला पोखरू नये म्हणून जे काळजी घेत आहे केंद्र सरकार, ते काँग्रेसचं कधी होतं, आज आमचं आहे। काँग्रेसच्या काळात एक चांगले प्रयत्न झाले, आम्ही चांगले प्रयत्न करतोय, पण याला पोखरण्यासाठी काही दहशतवादी संघटना आहेत। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यासारखी संघटना आहे। शाहीनबाग आणि मुंबई बागच्या आंदोलनाला त्यांनी फंडिंगच केलं नाही, तर फंडिंग नंतर दंगली सुद्धा घडून आणल्यात आणि हे पैसे काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्फत त्यांच्या अकाउंटला पहिले ट्रान्सफर झाले। आदरणीय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत नावानिशी दिलेलं आहे, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्या खात्यावरती 77 लाख रुपये आरटीजीएस ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नेत्याकडून ट्रान्सफर झालेत। अर्थात त्याचा वापर कशासाठी केला गेला, दिल्लीमध्ये दंगली कशा घडल्या याची माहिती लवकरच येईल आणि सगळी माहिती जनतेसमोर माननीय गृहमंत्री अमित चर्चेतला शहा एक गंभीर आरोप आहे। आपण स्वतः काँग्रेसच्या नेत्यांचं नाव घेऊन बोलत आहात। अरुण सावंत यांची प्रतिक्रिया अत्यंत गरजेची आहे। अरुण सावंत, अशा प्रकारच्या फंडिंगला शेल्टर करणं म्हणजे त्याला कुठे ना कुठेतरी पाठबळ देण्याचं काम काँग्रेस पक्ष करतोय का? मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं सध्या एक वेगळंच काहीतरी कारस्थान या देशामध्ये चाललेलं आहे। प्रवक्त्यांना सुद्धा मला वाटतं एका खास प्रकारची ट्रेनिंग दिली जात आहे की अशी वक्तव्य तुम्ही करत राहा जेणेकरून या देशामध्ये राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे एका बाजूला पडतील। 2 दिवसापूर्वीच होळी आणि रंगपंचमी झालेली आहे आणि त्या होळी आणि रंगपंचमीमध्ये एक पदार्थ प्याला जातो। मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते त्यांनी ते पदार्थ पिऊन इथे येऊन ही वक्तव्य करत असली पाहिजेत। जर असे प्रकार घडले गेले आहेत तर मग भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांनी हे शाहीनबागचं प्रकरण त्यावेळेस रोखलं का नाही, ही अशी प्रकरणं घडवायला त्यांनी मदत का केली? आज देशभरामध्ये तुम्ही एनआरजी वरती कोणी बोलत नाहीये, नॅशनल रजिस्टर ऑफ अनएम्प्लॉयमेंट वरती तुम्ही लोक कधीच बोलत नाही। कपिल तुम्ही एनआरसी, एनआरपी, सीए या हेच मुद्दे देशभरामध्ये चालू आहे आणि नवीन नवीन मुद्दे तुम्ही आणता आणि देशाचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहात, हा माझा इथे आरोप आहे। ठीक आहे अरुण सावंत, एक महत्वाचा आक्षेप आहे, आपल्या नेत्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पैसे घेतले का? अरुण सावंत, जर असे घेतले असतील तर मग अमित शहा काय करत आहेत? अमित शहा गप्प का बसले? अमित शहा अटक का नाही केली? घेतले आहेत। भालचंद्र शिरसाट ते विचारतायत की मग अमित शहा करतायत काय? हे पैसे घेत होते, अमित शहा केंद्रीय गृहमंत्री काय करत होते असा सवाल आहे काँग्रेसचा। तुमचं काय म्हणणं आहे?
बालचंद्र शिरसाट, प्रश्न ऐकायला आलाय का? पैसे आहेत. अहो, त्यामुळे शिरसाट, instant तुमच्या transfer अमित शहाना होतंय. जर त्यांची ते ड्युटी काही नीट कोणी बजावता येत हातात नसेल, घेऊन जात तर त्यांनी नव्हते. राजीनामा आणि द्यावा. त्याच्यावरती ते कारवाई अटक का होणार. करत नाहीयेत कपिल हे सिब्बल यांना? काँग्रेसचा बुरखा फाटणार. काँग्रेसचा काय बुरखा वाटेल ते फाटणार. तुम्ही बोलताय या अरुण चॅनेलवरती येऊन. सावंत, अरुण सावंत, तुमचा पक्षाचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तुम्ही भारतीय तुमच्या जनता पक्षाचं पार्टी आणि समर्थन काँग्रेसच्या करताय दोन्ही का? प्रवक्त्यांच्या चर्चेत वादावादीत हस्तक्षेप करतो. अजित अभ्यंकरांना बोलायचंय, पण मला आता डॉक्टर एडी सावंतांना याच्यात घ्यायचंय. मोहम्मद अब्बास, मी घेतो आपली भूमिका यावरही. एडी सावंत, हा जो फंडिंगचा मुद्दा आहे हा गंभीर आहे. हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर आहे आणि अशा प्रकारचे आरोप हे करणं आणि ते सोडून देणं यामागचं काही राजकारण असतं? पहिल्यांदा हे आंदोलन ज्या भागात झालं शाहीनबाग मध्ये, ते कोण समाज होता की ज्या समाजाला ह्या गोष्टी मागितल्या जातात सगळ्यांकडनं भारतातनं, या नोंदण्या करायच्या आहेत. सगळ्यात जास्त भयभीत झालेला हा समाज आहे. आता हे पण आम्हाला कळलं की तिथे रोज त्या महिलांना की त्यांना ते रोज 500 रुपये दिले जायचे. आता अशा प्रकारची आंदोलनं ह्या देशामध्ये, आंदोलन असो की पॉलिटिकल रॅली असो की प्रचाराच्या सभा असो, त्याच्यामध्ये पैसे दिले जात नाही का? हा गरीब समाज तिकडे येतो ना. आता हा गरीब आणि बाधित समाज आहे की आपल्याला वरती हा एनपीआरचं किंवा एनआरसीचं की सीएचं परिणाम होणार आहे. जास्त भयभीत झालेला समाज आहे. त्यामुळे पण तुम्हाला एवढ्याशा गोष्टीसाठी म्हणजे funding- सभा संमेलनांना येण्यासाठी दिले जाणारे पैसे आणि शाहीनबागला दिले जाणारे पैसे हे एक करायचे का? समान पातळीवर मोजायचे का? हे 400-500 रुपये लोकांना देणं, त्यासाठी कुठलं ते बाहेरचं आणि फॉरेन फंडिंगच्या गोष्टी आपण करतो. मला वाटतं हे भयंकर अशी गंभीर बाब आहे की एवढ्याशा पैशासाठी तुम्हाला फॉरेन फंडिंग लागतो का? एखाद्या समाजाला त्यांचं आंदोलन उभं करायचं असेल तर ते कॉन्ट्रीब्युट पण करू शकतात. उगाच त्याला अशी काही नावं देऊ नका भयानक अशी घ्या. अशा छोट्याशा आंदोलनाला फॉरेन फंडिंग झालेलं आहे. कोणा बरं. 77 मोहम्मद लाख अब्बास तिकडे यांना आले, पटकन एकदा विचारूया. 77 लाख कुठनं आले? एखाद्या बिझनेस ट्रान्झॅक्शन असेल, प्रोफेशनल फीज असेल, त्या संघटनेतल्या माणसाचं काहीतरी त्याच्याकडे केसेस असतील. ठीक आहे, मोहम्मद अब्बास, त्याचा अर्थ पटकन सरळ लावायचं की 30 फंडिंग ते काँग्रेसकडे गेलं, हे फंडिंग बाहेर न आलं. मला वाटतं गोंधळाची स्थिती अशीच चालू ठेवणारे वर्ष 2 वर्ष आणि भयंकर पुढचं काहीतरी करणार. मला एकच म्हणायचंय की हे कुठलं एनपीआर असो की एनआरसी असो की तुमचं सीई transaction असो, झालं. साधं आता जनगणना जरी Business म्हटलं transaction ना, झालं. भारतीय जनता पक्षाने या पक्षाने बरं. जनगणना करायची म्हटली तरी त्याच्यावर- पण लोक सहज कार्य करतील असं मला वाटत नाही. ठीक कारण आहे. पहिलंच माझं उत्तर आहे की शासनकता निर्माण झालेली आहे, लोकांचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही कशातनं काय करणार? आपण त्याच्यावर येऊ. प्रायमरी आपण- तुम्ही निर्माण डॉक्टर सावंत, करणार आपण त्याच्यावर आणि येऊ. कुठेतरी तुम्ही पकडणार आम्हाला ही लोकांना भीती आहे. आताच्या फंडिंगचा मधला मुद्दा घेतो एकदम पटकन. 30 सेकंदात फक्त. मोहम्मद अब्बास, पटकन याच्यावर उत्तर द्या. जर समजा शाहीनबाग मध्ये येणाऱ्यांना रोज पैसे दिले जात असतील, त्यांना दिवसभर तिथे बसण्यासाठी काही अन्नपदार्थ दिले जात असतील, तर त्याच्यासाठी फॉरेन फंडिंग, परदेशातून पैसा आणण्याची गरज होती का? हा पैसा समाजातूनही उभा राहू शकला असता? देखिए, ज्यादातर तो लोगों ने मतलब एक दूसरे मतलब जैसे मुंबई बाग के बारे में मैं आपको बता दूं कि मुंबई बाग में मैं एक दिन गया था और यहां पर भी डिबेट में मैं आया था. आप यकीन करिए, मैं कम से कम वहां 4-6 घंटा था और उस 4-6 घंटे के बीच में मैंने ये देखा कि कोई थैली भरकर बिस्किट लेकर आ रहा है, कोई थैली भरकर फल लेकर आ रहा है, कोई पैकेट में बिरयानी बनाकर लेकर आ रहा है. इस तरीके से मतलब अनेक लोग अनेक चीजों को लेकर वहां पहुंच रहे थे और जो लोग प्रदर्शन में बैठे हुए थे और वो चीजें उनको दे रहे थे. ठीक आहे, एक मिनिट. यशवंत आता सिन्हांनी जो मार्च काढला त्या सगळ्या आम्ही लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं. मी ओपनली सांगतो. ठीक आहे. कारण त्याला मदत थोडक्यात हवी होती. विविध संघटना तुम्ही म्हणता त्यांना की बात foreign अभी funding खत्म ला नहीं कसं हुई. चालेल त्याला? मेरी बात अभी खत्म नहीं आता- हुई. नहीं, मोहम्मद नहीं, अब्बास, समय बहुत जरूरी है. समय बताऊं मैं वंचित आपको. बहुजन आघाड़ी ने इतने आंदोलन कर दिए. बरं. फॉरेन फंडिंग आहे का? उत्स्फूर्तपणे आम्ही तिकडे दादरला मोठा 15-20 हजार लोक जमा झाले. और ठीक है. दूसरी बात, पुढे अभी फंडिंग के लिए जैसे काम भारतीय जनता पार्टी के नेता हो या शिरसाट साहब हो या दरेकर साहब हो, ठीक है. इन लोगों ने जो नाम लिया है कपिल सिब्बल का पैसा, तो मैं आपको याद दिलाता हूं 2014 के पहले यही लोग थे जो 2G स्कैम, 3G स्कैम, कोलगेट, दुनिया भर के मतलब लाखों करोड़ों के स्कैम भारत की जनता को बताया गया कि कांग्रेस की सरकार ने किया है. 6 साल से पूर्ण बहुमत की आपकी सरकार है. आपने क्या साबित किया? 2G साबित हुआ, त्याच्यावर 3G येऊ. साबित आता हा एक परत एक नवा हुआ, वेगळा कोलगेट मुद्दा साबित सुरू होईल. हुआ. मोहम्मद अब्बास, ये एक लोग मिनिट. झूठ बोलते हैं, थांबा. जनता को गुमराह करते हैं, कंफ्यूज करते हैं. खुद मोहम्मद भी अब्बास, confused. एक मिनिट. आता मी अजित अभ्यंकर आपल्याकडे येतो. अजितराव,
पटकन भालचंद्र शिरसाट यांच्याकडून उत्तर घेतो. भालचंद्र शिरसाट, मुंबई बागेच्या आंदोलनाबाबतीत प्रवीण दरेकरांनी दावा केला की पीएफआयचा पैसा लागला त्या आंदोलनामागे. जे स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आलेत ते मोहम्मद अब्बास सांगतात की लोक स्वयंस्फूर्ततेनं बिस्किट, फळं अशा प्रकारची मदत करत होती. कुठून माहिती येते ही आपल्याकडे? सांगाल त्याचा स्रोत सांगाल आम्हाला? एनआयएचा तपास यंत्रणेने आरोपपत्रात नमूद केलेली माहिती, त्यांनी असं स्पष्ट लिहिलंय की 1.4 कोटी रुपये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया शी संबंधित खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. न्यू जोठी मार्केटिंग कॉर्पोरेशन, न्यू जोठी जनरल प्लास्टिक इंडस्ट्रीज यांच्या नावावर 1,17,00,000, PFI काश्मीर यांच्या नावावर 1,65,00,000 अशी रक्कम ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या खात्यावर 77 लाख, इंदिरा जयसिंग मोहम्मद अब्बास अब्दुल समद यांच्या खात्यावर 3 लाख. एक मिनट रुकिए अभी, जो वातावरण देखिए आप 4 बार बोल चुके हैं. मोहम्मद अब्बास प्लीज, नहीं, मोहम्मद अब्बास एक मिनट आप रुकिए. मोहम्मद अब्बास एक मिनट, नाम ला रहे हैं. मोहम्मद अब्बास एक मिनिट आप बोल चुके हैं, दूसरों को मौका दिया गया है. भालचंद्र शिरसाट, आपलं उत्तर पोहोचलेलं आहे. मला वेळेची मर्यादा आहे, विश्रांती गरजेची आहे चर्चेमध्ये एक छोटीशी, पण तत्पूर्वी अजित अभ्यंकरांची चर्चा करणं पण गरजेचं आहे. त्यांचं एक पटकन निरीक्षण या संपूर्ण फॉरेन फंडिंग नावाच्या एका विषयावर घेतो. थेट प्रश्न आहे अजितराव, फॉरेन फंडिंग मार्फत भारतात अशांतता माजवली जाते का फॉरेन फंडिंगचा बागुलबुवा उभा केला जातोय? बघा, फॉरेन कंट्रीज ज्या आहेत त्या अमेरिका, इंग्लंड, पाकिस्तान या अनेक प्रकारचे देश भारतामध्ये अनेक प्रकारच्या संघटनांना, विश्व हिंदू परिषदेपासून ते अगदी मुस्लिम ऑर्गनायझेशन असतील, काही नक्सलाइट्स म्हणून काम करणारे लोक असतील, यांचा वापर त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतही असतील. मुद्दा असा आहे की कुठेतरी नदी व्हायला लागते, कोणीतरी त्याच्यात पाय धुवायचा प्रयत्न करतो, म्हणून पाय धुवायचा प्रयत्न केल्यामुळे नदी व्हायला लागली, हे बोलणं मूर्खपणाचं आहे. समजा जर त्यांच्या नावावर असे पैसे आले असतील किंवा कुणाला काय संशय असेल, त्याची चौकशी करा, आरोपपत्र करा, सिद्ध करा, त्यांना तुरुंगात टाका, काय जे करायचं ते करा. परंतु राजकीय बदनामी करणं याच्यासाठीचं हत्यार म्हणून जे वापरलं जाते ते चूक आहे. आणि इथं मी फक्त एकच गोष्टीचा उल्लेख करतो, भारतीय जनता पक्ष नावाचा जो सत्ताधारी पक्ष आहे, नाही, लेट मी फिनिश दिस पॉइंट, आणि याला शिरसाटांनी उत्तर द्यावं. यांना भारतामध्ये एनॉनिमस निनावी इलेक्शन बॉन्ड या नावाखाली जे पैसे मिळाले की जे कोणी दिले कोणालाही माहिती नाही, असे जे भारतात देणग्या दिल्या गेल्या त्यातल्या 95% पैसा भारतीय जनता पक्ष, की ज्याचे अमित शहा अध्यक्ष होते आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांच्या पक्षाला मिळालेले आहेत आणि त्यांनी त्या पैशातून निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याचं त्यांनी उत्तर द्यावं पहिल्यांदा की हे पैसा आला. अजितराव, या प्रश्नाचं उत्तर घेतो. एक छोटीशी नोंदणी पण या निमित्तानं देतो. अशाच प्रकारे इलेक्शनचा पैसा सर्व पक्षांना गेलेला होता, याच्यावरचं उत्तर आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या वादावरची कारवाई काय, एक पटकन जाहिरातीचा ब्रेक घेतोय, परत आल्यानंतर त्याची चर्चा. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट भालचंद्र शिरसाट यांच्याकडे जातोय. भालचंद्र शिरसाट, चर्चेच्या या फेरीतला महत्वाचा मुद्दा आहे की आंदोलनांना मिळणारा पैसा परदेशातून भारताच्या अशांततेला बाधित करण्यासाठी वापरला जातोय का, हा मुद्दा जरी असेल तरी त्यावर अजित अभ्यंकर यांनी मांडलेलं निरीक्षणही तितकंच महत्वाचं आहे. एका बाजूला आंदोलनांना येणारा पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकांच्या नावाखाली गुप्त पद्धतीनं, निनावी पद्धतीनं आलेला पैसा आहे. दोन्हीवरचा खुलासा तुमच्याकडून अपेक्षित करतो भालचंद्र शिरसाट. पहिलं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही निनावी पैसा नाही. एक. नंबर 2, 20,000 त्यावेळेच्या तत्कालीन कायद्यानुसार 2014 इलेक्शन बॉन्ड 95% तुमच्याकडे आलेले निनावी, त्या कोणी दिल्या त्याची नोंद
नाही नाही सांगतो ना, ऐका ना 20,000 रुपयापर्यंतच्या देणग्यांची नामावली यादी राखणं कायद्यानुसार त्यावेळी बंधनकारक नव्हतं, 2014चं म्हणतोय. परंतु भारतीय जनता पार्टीने याच्यात सुधारणा केली आणि 20,000ची लिमिट 2,000वरती आणली. आज जर कोणी 1,500 रुपये दिली देणगी तर त्याची नोंद ठेवणं आवश्यक नाही, ती निनावी असू शकते. पण 2,000 रुपये दिलेत तर त्याचं नाव आणि पत्ता आणि इन्कम टॅक्स नंबर घेणं आवश्यक आहे. आता ही लिमिट 2,000 वरती भारतीय जनता पार्टीने का आणली? 20,000ची असताना त्याला तुम्ही निनावी म्हणू शकता. स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये समर्पणाची एक प्रक्रिया आहे. एक मिनिट थांबा बालचंद्र शिरसाट, हा मुद्दा पुढे वेगळ्या मुद्द्यावर जाईल. मला मूळ मुद्द्याकडे आपल्याला आणायचं आहे. आंदोलनांना परकीय पैसा पुरवून त्याद्वारे देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेला बाधित करण्याचा प्रयत्न होतोय, हा तुमचा दावा असेल तर कारवाई कधी करणार? मूळ मुद्दा यात आणखीन एक जोडायचा आहे, जो उपमुद्दा आहे प्रश्नाचा, की 2G, 3G, 4G, 5G अशा प्रकारच्या विविध घोटाळ्यांची यादी वाचली गेली सत्तेत येण्यापूर्वी. त्याच्यावर काय कारवाई झाली? मुद्दा काय जन्माला येतो? आरोप होतो, बदनामी होते, कारवाई शून्य. कारवाईचं उत्तर द्या. इलेक्शन बॉन्ड बद्दलचा प्रश्न, त्याचं उत्तर द्या. नाही, सगळ्या गोष्टीवरती कारवाई सुरू आहे. 2G, 4G घोटाळे, या क्रीडा घोटाळे, सगळ्या घोटाळ्यांच्या चौकशा न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट चौकशा आहेत. कुठली चौकशी बासनात गुंडाळलेली नाही. महाराष्ट्रातील घोटाळ्यांची त्याला काय माहिती नाही. भालचंद्र शिरसाट, सीएजीच्या आलेल्या अहवालातला नवा तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. भालचंद्र शिरसाट, मला वाटत नाही की कदाचित त्या प्रकरणातला अभ्यास पुरेसा आहे. आत्ताचा मुद्दा हा आहे, बोला. परकीय फंडिंग, परदेशातून आलेल्या पैशाच्या आधारे तुम्ही जे दावे करता आहात त्या दाव्यांवर कारवाई कधी करणार आहात? लोकसभेत, राज्यसभेत उत्तर देत आहेत तुमचे नेते. जानता है अन्ना हजारे के पीछे कौन था? हा केवळ परकीय फंडिंग हजारे जी को फंडिंग किसने किया था? परकीय फंडिंग नाही, हा दहशतवादी केजरीवाल एंड संघटनांचा कंपनी को आहे. फंडिंग किसने किया था 2013 में? आज पूरा ईडी देश आणि जानता है. एक मिनिट मोहम्मद अब्बास, काल परवापर्यंत अरविंद केजरीवाल गोड होते तुमच्यासाठी. प्रश्न अनुत्तरित आहे. आमच्यासाठी कारवाई कधी पण म्हणजे बोलणार. काय? ठीक आहे, ठीक आहे. आज हे आकडे कसे समोर आले? कारवाई केली म्हणून हे आकडे समोर आलेले. त्याने प्रसादजी ठीक आहे. माझ्या अजित प्रश्नाचं उत्तर अभ्यंकरांचं अनुत्तरित निरीक्षण आहे. आहे, त्यानंतर अरुण सावंत यांना बोलायची संधी मिळणार आहे. 1,75,000 करोड़ मोहम्मद अब्बास, मैं सुना है. एक मिनिट मोहम्मद अब्बास, अजित अभ्यंकरांना संधी देतोय. अजित अभ्यंकर, वेळेची मर्यादा आहे मात्र, बघा. कृपया 1 मिनिटात भूमिका मांडा. मी बाकी काहीच बोलत नाही. मी म्हणतो ज्यांच्याकडे पैसे आलेल्याची दिसते त्याची कारवाई करा, तुरुंगात घाला, फाशी द्या, जे काही कायद्याप्रमाणे योग्य आहे ते करा. पण आंदोलनं त्याच्यामुळे झाली हे म्हणणं म्हणजे पाऊस पडला आणि मी भिजलो तर मी भिजायचं होतं म्हणून माझ्यासाठी ढगाने पाऊस पडला असं बोलणे मूर्खपणाचं आहे. ठीक आहे. कारण काय आणि परिणाम काय, हे आंदोलनाला जो एवढा प्रचंड पॉप्युलर सपोर्ट आहे तो नाकार. आणि दुसरा मुद्दा, इलेक्शन बॉन्डचे पैसे, इलेक्शन बॉन्डची कल्पना यांनीच आणली निनावी आणि त्यातले 95% पैसे यांना मिळाले. याच्यामध्ये परदेशी पैसे असू शकतात, त्याचं उत्तर शिरसाट यांनी द्यावं. ठीक आहे. अजितराव त्यांनी त्याच्यामध्ये एक सुधारणा केल्याचाही दावा केलेला आहे. अर्थात आजचा विषय इलेक्शन बॉन्डचा नाहीये, पण तुम्ही मांडलेला मुद्दा चर्चेत आलेला आहे. तुम्ही मांडलेला मुद्दा चर्चेत आलाय अजितराव. मला अरुण सावंतांकडे पुढचा मुद्दा घेऊन जायचा आहे. तुम्ही कारवाईची मागणी करताय. अरुण सावंत, नेत्यांना, तुमच्या नेत्यांना खास करून कपिल सिब्बल यांच्या खात्यात पैसे आले असं वारंवार सांगून भाजपला काय हासिल करायचंय? भाजपला हेच हासिल करायचंय की काँग्रेसवरती जेवढे काही बेछूट आरोप करता येतील तेवढे प्रत्येक प्रवक्त्यांनी आणि प्रत्येक नेत्यांनी करत राहा आणि या देशामध्ये काँग्रेसचं नाव कसं बदनाम होईल एवढंच करा. कारण काँग्रेस हाच त्यांचा प्रमुख सध्या प्रतिस्पर्धी पक्ष आहे आणि काँग्रेसची सतत झोपेतही यांना भीती वाटत असते. हेच यावेळेस मी सांगेन. आणि या भारतीय जनता पार्टीकडे, या केंद्र सरकारकडे घेण्यासारखा इश्यू कोणताही नाहीये. तेव्हा देशामध्ये जेवढं अस्थिर वातावरण निर्मिती करता येईल तेवढी करून ठेवायची. कारण बाकीच्या प्रश्नांकडे कुठल्याही परिस्थितीत जनतेचं लक्ष गेलं नाही पाहिजे, हाच त्यामागचा केवळ आणि केवळ हेतू आहे. ठीक आहे. भाजपचं उत्तर घ्यायचंय, त्यानंतर चर्चेला पूर्णविराम असेल. भालचंद्र शिरसाट, तुम्हाला स्वप्नातही काँग्रेस दिसतेय, काँग्रेसमुळे तुम्ही घाबरलेले आहात, हे निरीक्षण आणि हा काँग्रेसचा दावा खरा समजायचा का?
ज्यांचं पानिपत झालेलं आहे त्यांची कसली भीती हो? ज्यांचे आज विरोधी पक्षनेता गेल्या वेळेला होऊ शकला नाही, इन मिन 50 लोक आहेत, त्यांची भीती ही अनाठाई आहे. देशहितासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टी करेल. त्याचे जे काही परिणाम होतील, नुकसान भोगावं लागेल, तरी भारतीय जनता पार्टी त्या बाबतीत मागे हटणार नाही. ठीक आहे, धन्यवाद भालचंद्र शिरसाट या उत्तराच्यासाठी. वेळेची मर्यादा आहे अजितराव, मला माफ करा, आता तुम्हाला आता नवीन संधी देऊ शकत नाही मी, पण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. चर्चेच्या शेवटी इतकंच की आरोप करणं सोपं आहे, आरोपाच्या माध्यमातून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याच्यासाठी टाकलेलं पाऊल हे जास्त घातक आहे. आरोप करायचे असतील तर पाठोपाठ कारवाईची सुद्धा पावलं टाकली पाहिजेत, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.